माझं नाव करणसिंह रूपसिंह परदेशी। 10-15 दिवस अगोदर काही चोरांनी आमचे इथले 5-6 घरं फोडलेले आहेत। ते चोर तिथून पळायचे, आम्ही त्यांच्या मागं पळाल्यानंतर आणि ते नदीत येऊन लपायचे। सारखं प्रशासनालाही सांगितलं होतं आम्ही नदीमध्ये चोर लपतायत, आणि आम्ही 2-3दा नदीमध्ये उतरलो चोरांच्या मागं, पण आमची काय जास्त हिंमत झाली नाही, काटे वगैरे असल्यामुळं त्यांच्यापर्यंत पोहोचायची। आम्ही प्रशासनाला सांगितलं, त्यांनी काही ते राबवलं नाही, स्वच्छता काय करून दिली नाही। त्यानंतर आमच्या अंकुशनगर आणि नाथसृष्टीतील सर्व लोकांनी मिळून एक निर्णय घेतला की आपण स्वखर्चाने नदी साफ करूया, ज्याने की चोरांना जे लपायची जी जागा आहे ते राहणार नाही। आता सध्या आम्ही सर्व मिळून हे करतो, कारण की चोराच्या नादात आम्ही रोज सकाळ 5 वाजेपर्यंत जागतो। त्यामध्ये महिलाही असतात, लहानले पोरंही असतात, आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला कामालाही जायचं असतं। ॲडव्होकेट विद्या गायकवाड। चोराची भीती 2 आठवडे झालं। आम्ही अक्षरशः 11 वाजल्यापासून सकाळी 5:30 वाजेपर्यंत आमच्या गल्लीतले सगळे जागत आहेत, रस्त्यावर बसलेले आहेत। पोलिसांचं तर कसलं लक्षच नाही आमच्याकडे, पण आम्ही खर्चातून हे पूर्ण हा तुम्हाला आता दिसत असेल पूर्ण नदीचं पात्र आहे ते रिकामं करून घेतो आहेत, फक्त चोराच्या भीतीने। काय व्हायचं, कशामुळे हे व्हायचं? चोरांना लपण्यासाठी भरपूर जागा आहे, प्रशासनाचं इकडं दुर्लक्ष आहे। आमदार खासदार हे तर निवडून येण्यापुरतेच आहेत, आमच्या इकडं दुर्लक्षित विभाग चाललेला आहे, आणि कोणालाही सांगून काहीही उपयोग झालेला नाही। त्याच्यामुळं मग आम्ही स्वतः सर्वांनी पैसे गोळा केले, आणि त्या पैशामधनं आम्ही पूर्ण नदी पात्र स्वच्छ करत आहोत। मग आता हे नेमकं चोरामुळे नदी स्वच्छ व्हायला लागली? हो, चोराचे आभार मानावं लागतील, कारण त्यांच्यामुळं एवढं मोठं प्रकल्प हाती घेतलेला आहे। जे चोऱ्या झालेल्या आहेत त्या एका CCTV कॅमेऱ्यात सुद्धा ते चोर कैद झालेले आहेत, पण सध्या तरी त्या प्रशासनाला ते काय चोर गटलेले नाहीत। त्यामुळे आमच्या इकडे बऱ्याचशा लोकांमध्ये आजही त्या चोरांबद्दल दहशत आहे, पण त्यांची दहशत असून सुद्धा आम्ही एक आभार मानावं, त्यांच्यामुळे आमची एक नदी तरी साफ होते। एकत्र लोक आलेले आहेत, प्रशासनाने नाही तर नाही, कमीत कमी आमच्या इथल्या सर्व लोकांनी मिळून का व्हायना हे नदीचा उपक्रम हाती घेऊन नदी साफ करायचा प्रयत्न केलेला आहे।